श्री स्वामी समर्थ मित्रांनो, चला मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय वाचन करणार आहोत. अध्याय नाही वाचणार आहोत आपण, त्या अध्यायाचा अर्थ जो की गुरुचरित्र या ग्रंथामध्ये इन डिटेलमध्ये समजून सांगितलेला आहे. म्हणजे अध्याय आणि त्याचा अर्थ अशा प्रकारे ग्रंथामध्ये दिलेला आहे. तर आपण अध्याय न वाचता मी तुम्हाला अध्यायाचा क्रमांक आणि त्याचा अर्थ मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर अध्यायाची सुरुवात होण्याच्या आधी गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, कोणते नियम पाळायला लागतात, हे सगळं मी तुम्हाला व्यवस्थित जे गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिले आहेत, कसल्याही प्रकारचे डाऊट्स वगैरे काहीच राहणार नाही आपल्याला. म्हणजे जेव्हा आपण कोणाकडून ऐकतो तेव्हा कोणी आपल्याला कितीही जीव तोडून डिटेलमध्ये सांगितलं तर आपल्याला बहुतेक वेळा समजत नाही आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यानंतरही आपल्या मनामध्ये प्रश्न येत असतात. आपल्या मनामध्ये विविध प्रकारचे प्रश्न येत असतात. तर इथे साक्षात गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आपल्याला दिलेलं आहे की पारायण कसं करायचं, पारायणामध्ये तुम्हाला काय नियम पाळायचे आहेत. तर चला मी आता तुम्हाला सांगणार नाही आहे मित्रांनो, मी वाचून दाखवणार आहे आणि थोडं थोडं समजून सांगणार आहे. चला, तर इथे आहे माझा गुरुचरित्र ग्रंथ. गुरुदेव दत्त शवदूत हा आपला ग्रंथ आहे. मी स्वतःला खूप लकी समजते की हा ग्रंथ माझ्या हातामध्ये आहे. तर चला आता मी करते सुरुवात. बघा इथे असं दाखव. बघा इथे पहिल्याच पानावरती श्री गुरुचरित्राविषयी थोडक्यात माहिती, म्हणजे ओव्हरऑल या ग्रंथामध्ये काय आहे, कशासाठी आहे हा ग्रंथ, हे इथे सांगितलेलं आहे. थोडंसं वाचून दाखवते तुम्हाला मी. श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रसादिक व रसाळ ग्रंथ आहे. गुरुसंस्थेचे महात्म्य वर्णन करणारा हा ओवीबद्ध ग्रंथ कालातीत आहे. नामधारकाच्या प्रश्नाचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्तात्रेयाची अवतार कथा, अंबरीश राजाची कथा, धौम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन केलेले आहे. तरी गुरुचरित्राचा मुख्य विषय नृसिंह सरस्वती यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे. अपूर्व चरित्र ग्रंथात श्री दत्तात्रेय, श्री श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या तीन अवतारी पुरुषोत्तमाचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे. म्हणजे गुरुदेव दत्त, साक्षात गुरुदेव दत्त, दुसरे म्हणजे त्यांचे जे प्रथम अवतार आहेत श्रीपाद श्री वल्लभ आणि त्यांचे जे द्वितीय अवतार आहे श्री नरसिंह सरस्वती यांच्या कथा या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. यांच्या अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा या ग्रंथाचा उद्देश आहे. यापूर्व चरित्र ग्रंथात श्री दत्तात्रेय, श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री श्रीपाद वल्लभांचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे. 10व्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर 11व्या अध्यायापासून शेवटपर्यंत नृसिंह सरस्वती यांचे अवतार कार्य विस्ताराने प्रकट केलेले आहे. तर यामध्ये आपल्याला दत्तगुरु, श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांचे अवतार आणि त्यांनी केलेले कार्य याबद्दल आपल्याला या ग्रंथामध्ये माहिती मिळेल. दत्त असे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी कामधेनू आणि श्वान उभे शोभती समान गोदातिरी नित्यवस्ती अंगी चर्चिली विभूती कामे काखे माझी शोभे झोळी अर्धचंद्र वसे भाल. दत्तगुरूंचे वर्णन इथे त्यांनी या 2 लाईनमध्ये आपल्याला समजून सांगितलेले आहे. म्हणजे बघा इथे आपले दत्तगुरू, त्यांच्या बाजूला 4 श्वान आणि कामधेनू आणि त्यांच्या माथ्यावरती जो अर्धचंद्र आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या दत्तगुरूंचं वर्णन या 2 लाईनमध्ये केलेलं आहे. तर आत्ताच्या व्हिडिओत फक्त इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.